नमस्कार मित्र हो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण आलोय सागळे गावातल्या पालियेमध्ये। इथे आहे स्थानेश्वराचं खूप सुंदर मंदिर। तर आता माझ्या मागे जो रस्ता तुम्ही बघताय, ह्या रस्त्याने मी आलोय आणि मी ह्या दिशेला मंदिराकडे जाणार आहे। दरम्यान इथे आम्हाला एक ओहोळ मिळालाय आणि इथलं वातावरण खूप सुंदर आहे। इथे आपण मागे बघू शकता घनदाट झाडी आणि ऑगस्टच्या महिन्यात कोकणातल्या निसर्गाचं खुललेलं हे रूप। तर रस्ता सुद्धा तेवढा सुंदर आहे, मंदिर सुद्धा सुंदर आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा तेवढाच सुंदर आहे। तर मी आता मंदिराच्या दिशेने जायला निघालोय। तर मी तुम्हाला रस्ताही दाखवतो आणि मंदिरही दाखवतो। तर ह्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, मग तुम्हाला मंदिर आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघायला मिळेल। मला एक सुंदर फूल दिसलंय, मी तुम्हाला दाखवतो बघा। हे फूल किती सुंदर आहे बघा। फूल हे असं रोपटं आहे छोटंसं आणि इथून वाहणारा हा ओहोळ, या ओहोळाचं पाणी खाली जाऊन ह्या दिशेने वाहत जातं आणि खाडीला मिळतं। जुलै महिना आहे, जुलै नाही सॉरी ऑगस्ट महिना आहे। आज ऑगस्टची 2 तारीख आहे आणि निसर्गात उमललेली ही फुलं बघा किती सुंदर दिसत आहेत। दगडांवर, अक्षरशः दगडांवर उमललेली फुलं आहेत, तुम्ही बघू शकता। हा कोकणातला जांभा दगड आणि जांभ्या दगडावर उमललेली ही फुलं। आपण नेहमी म्हणतो अमेझिंग कोकण, अमेझिंग कोकण। कोकणाला अमेझिंग बनवणारी, कोकणाला अमेझिंग बनवणारा हा कोकणाचा निसर्ग। पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आहे, त्यामुळे आम्हाला हा व्हिडिओ शूट करायला फार अडचणी येत नाही आहेत। तर ही पायवाट थेट जाते मंदिरात। तर ह्या पायवाटेने काही मिनिटे चालल्यानंतर आपण पोहोचणार आहोत थेट स्थानेश्वर मंदिरात। स्टॉप रेकॉर्डिंग। तर अशा प्रकारे मजल दर मजल करत या अशा पायवाटेने आम्ही पोचलोय मंदिराच्या इथे। साधारण 15 मिनिटाच्या वॉक नंतर आम्हाला हे मंदिर इथे मिळालंय। फर्स्ट टाइम आलोय मी इथे। बाजूला ओहोळ असल्याचा आवाज येतोय आणि आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत आणि हे इथे जांभ्या दगडाची साईज बघून समजतंय की हे खूप पुरातन मंदिर आहे। अतिशय चिंचोळी पायवाट आणि हे आहे मंदिराचं बांधकाम। खूप सॉलिड आहे, मस्त जागा आहे, निसर्ग संपन्न परिसरात असलेलं हे मंदिर आणि ही प्रचंड मोठी देवराई आपल्याला इथे दिसते। खालच्या बाजूला ही जी खाली व्हॅली आहे ना, या व्हॅलीमध्ये एक सुंदर ओहोळ वाहतोय आणि तिथे मी जाणार आहे नंतर। तत्पूर्वी आपण मंदिर बघूया। ही मंदिराची दक्षिणेकडची बाजू आहे आणि हे एवढं सुंदर आहे। मी आता पोचलोय मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। मंदिराच्या प्रवेशद्वारात आपल्याला एक तुळशी वृंदावन आणि बाजूला एक दीपमाळ दिसते आणि ह्या दीपमाळेच्या अगदी समोर
हे आहे श्री स्थानेश्वराचं मंदिर. इथे एक पाटी लिहिलेली दिसते, श्री देव स्थानेश्वर प्रसन्न या पडवीचे जीर्णोद्धार. तर पाटीमध्ये जे नाव दिसतंय, ह्या लोकांनी मंदिराच्या बाहेर ही जी पडवी दिसते, मंदिराच्या बाहेर असलेल्या ह्या भागाला पडवी म्हणतात. तर ही आहे पडवी आणि हे आहे मंदिराचं छत. हा आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वारातून आपण आता आत जाऊन बघूया मंदिर आतल्या बाजूने कसं आहे. आतमध्ये थोडंसं फ्लोरिंगला टाईल्स लागलेल्या दिसत आहेत. ही छोटीशी मूर्ती आपल्याला दिसते, ही आहे श्री नंदींची मूर्ती, जी प्रत्येक शिव मंदिरात असते. आणि श्री नंदींच्या समोर गाभाऱ्यात विराजमान श्री स्थानेश्वर आपल्याला दिसतात. हे आहे शिवपिंड श्री स्थानेश्वराचे. जलाभिषेकासाठी असलेला हा कलश. हे असं छोटंसं सुंदर स्थानेश्वराचं मंदिर. मंदिराच्या छताच्या भागाचं काम आपल्याला कोरीव काम जुन्या लाकडात केलेलं आढळतंय. इथे आपण बघू शकतो लाकडावर कलाकुसर करून हे काम केलेलं आहे. सगळ्या कोकणातल्या शिवमंदिरांमध्ये दिसणारं हे फार कॉमन स्ट्रक्चर आहे. म्हणजे ह्या बाजूचं जे हे लाकूड आहे आणि हे लाकूड हे बरोबर मध्ये सांधून हा खांब तयार केला गेलाय. खांबाला थोडंसं नवीन आधुनिक बांधकामाची झलक आपल्याला दिसते. आणि ह्या सभामंडपाच्या वर आपल्याला एक पोटमाळा दिसतो. हे वरचं स्ट्रक्चर बघून आपल्याला कळतंय की हे सगळं बांधकाम जुनं आहे. इथे सुद्धा आपल्याला हे जुन्या प्रकारचं बांधकाम दिसते. सिद्धू, ह्या बांधकामाला काय म्हणतात? कसलं बांधकाम आहे हे? म्हणजे हे दोन भालं जी एकमेकात ॲडजस्ट करून हे जे तयार केलंय ह्याला कसलं बांधकाम म्हणतात? बांधकामाचं नाव एवढं माहित नाही, पण ते पूर्वीची लॉकिंग सिस्टीम असते ना, हां, ते आता हल्ली कसे सिमेंट खेळे वगैरे वापरतात, खेळे वगैरे, हां, त्या प्रकारे नाही. ते लाकडामध्ये खाच मारून ते बसवलेले आहे. ओके. दोन लाकडांमध्ये खाच मारून हे एकमेकात ॲडजस्ट करून परफेक्टली लॉक केलं गेलंय. आणि एकंदरीत बघून मला ऑथेंटिक माहिती तर मिळाली नाही आहे मंदिर किती वर्षाचं आहे, पण हे सगळं बघून हे नक्की 200-400 वर्षापूर्वीचं आहे असं, अशी माझी खात्री आहे की हे नक्की 200-400 वर्षापूर्वीचं असेल. ही लॉकिंग सिस्टीम आपण इथे बघू शकतो. कोकणी स्थापत्य शैलीचा खूप सुंदर नजराणा आपण बघतोय. ह्या लाकडामध्ये किती कलाकुसर करून हे बांधलंय आणि ते एवढी वर्ष टिकलंय. सिद्धू, तू काहीतरी बोलत होतास, बोल. ह्या प्रकारचे जे बांधकाम आहेत ना, हां, त्या प्रकारे वारा वादळ वगैरे असेल ना, तर त्यांना काही फरक पडत नाही. कसा काय? म्हणजे काय टेक्निकल गोष्ट काय याच्यामध्ये की वारा वादळाचा ह्याच्यावर फरक पडत नाही? ही जी इथं भाला आहेत ना, ते अशा प्रकारे लॉक केलेले असतात की ते वारा जरी आला तर त्याला हलवू शकत नाही. ओके. एवढ्या परफेक्ट ती लॉक केलेली असतात एकामेकात. आता आपल्याला मंदिरात एकूण 6 खांब दिसत आहेत. हा आहे मंदिराचा सभामंडप आणि सभामंडपात आपल्याला एकूण 6 खांब दिसत आहेत. तर ह्या 6 खांबांवर हे सभामंडपाचं सगळं स्ट्रक्चर बांधलंय आणि ह्या 6 खांबांच्या वर या सभामंडपाचं वरचं छत सुद्धा आहे. आणि वर छत हे आपण पूर्वी सुद्धा काही मंदिरांमध्ये बघितलंय. ह्याच्यामध्ये कौलांमध्ये जी गॅप दिसते ना, ही व्हेंटिलेशनसाठी असते. व्हेंटिलेशनसाठी. काही कित्येक शेकडो वर्षांपूर्वी आपलं स्थापत्यशास्त्र किती प्रगत होतं त्याचं हे लक्षण. ही जी मधली गॅप दिसते ही आहे
व्हेंटिलेशन गॅप, ह्याला काय म्हणतात सिद्धू, तुला माहिती आहे का? नाही, एवढं त्याबद्दल माहिती नाही. मी बघितलं, शोधलं सगळे, पण नाही मला काही भेटलं ते. पण ती प्रामुख्याने त्याचं काम व्हेंटिलेशन साठीच वापरलंय त्याचा जास्त करून. तर असं हे छान सुंदर मंदिर. हा आहे मंदिराचा उत्तरेकडचा दरवाजा, आणि उत्तरेकडच्या दरवाजाला बाहेर जाण्यासाठी काही जागा दिसत नाही आहे. इथे वर संपूर्ण जंगल आहे. निसर्गाच्या सहवासात गेली कित्येक वर्ष हे मंदिर असंच उभं आहे. मंदिराचा दरवाजा नवीन दिसतोय, हे काम नवीन आहे. हे मात्र काम जुनंच आहे. ही भालं आहेत ना, हे काम जुनं आहे. हे नवीन आहे ना सिद्धू? हो, ते नवीन आहे. तर असं हे छान छोटं सुंदर श्री स्थानेश्वराचं मंदिर आपण आता बघितलं. तर आता आपण जाऊया. इथून खाली एक ओहोळ वाहतोय, तो इथून खूप सुंदर दिसतोय. तो बघण्यासाठी इथून जावंच लागेल. मंदिराच्या प्रवेशद्वारात एका कोपऱ्यात आपल्याला इथे काही दगड ठेवलेले दिसत आहेत. तर हा खडक आहे बेसॉल्ट, म्हणजे जो काळा दगड आपण म्हणतो तो आहे. तर या काळ्या दगडावर खूप सुंदर प्रकारे नक्षीकाम केलं गेलं आहे. खरं तर या बेसॉल्ट खडकावर नक्षीकाम करणं फार कठीण काम असतं, कारण हा दगड पटकन तडकतो. जरा मोठा घाव बसला तरी तडकू शकतो. पण हे किती सुंदर काम केलंय बघा त्याच्यावर. आणि तसंच ह्या दगडांवर. सिद्धू, ह्या दगडांचं काम काय असेल? हे आता ही पडवी दिसते ना, पडवीचा जीर्णोद्धार झालेला दिसतोय. होय. त्याच्या आधी ह्या दगडांवर असे दगड ठेवून त्यावर खांब उभे केले जायचे. त्याच्यावरती मग छपराचं बांधकाम केलं जायचं. ह्याच्यावर लाकडी खांब यायचे. मग त्याचा खाली दगडाचा उद्देश काय असावा? दगड ठेवण्याचं कारण की वाळवी लागू नये, बाहेरचा भाग असल्यामुळे वाळवी लवकर लागू नये, त्या कारणासाठी ते दगडावरच्या वरती मग लाकडाचे खांब बनवले जायचे. ओके. त्यावर छप्पर असायचं. ओके, थँक्यू. तर किती छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून ही जुनी पुरातन मंदिरं बनवली आहेत हे आता आपल्या लक्षात येतंय. मंदिराच्या दक्षिण बाजूला एक व्हॅली आहे, आणि व्हॅलीत वाहतोय एक खूप सुंदर नैसर्गिक झरा. त्या दिशेला आहे, खाली दिसतोय त्या दिशेला झरा आहे. तिकडे आता आपण जाऊया. चलो सिद्धू, जाऊया. मंदिराचं मुख्य प्रवेशद्वारच ह्या बाजूने आहे. इथून खाली जाण्यासाठी पायवाटच आहे. ह्या पायवाटेनेच आपल्याला जावं लागणार आहे. थोडं सांभाळून चालावं लागतंय, कारण खूप पाऊस पडून गेल्यामुळे वाट निसरडी झालेली आहे. तर ही अशी पायवाट आहे. तर ह्या अशा निसरड्या वाटेतून अतिशय सावधपणे मार्गक्रमण करावं लागतं. आणि अगदी 2 मिनिटाच्या चालण्यानंतर आपण ओढ्याच्या अगदी जवळ पोचलोय. जागा खूप सुंदर आहे, तितकीच पॉझिटिव्ह आहे. खूप छान. हे दगड खूप बुळबुळीत झालेत, त्याच्यावर ना पाय अतिशय सावधपणे ठेवायला लागतं. आणि हा आहे तिथला सुंदर ओढा. या ओढ्याला लागून असलेलं माझ्या मागे जे दिसतंय हे आहे सगळं जंगल, किंवा ह्याला आपण देवराई म्हणू. आणि इथून वर सुद्धा जाता येतं. इथून वर जाऊन मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सुंदर आहे. चला. मित्र हो, आपण आत्ता बघितलं श्री स्थानेश्वर मंदिर, आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आहे.
इथे नक्की व्हिजिट करा आणि इथे जेव्हा याल तेव्हा ह्या जागेचं पावित्र्य मात्र अबाधित राहील ह्याची काळजी घ्या. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतोय. पुन्हा भेटू AVS व्लॉगच्या कोकणातील मंदिरे ह्या व्हिडिओ सिरीजमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्टॉप रेकॉर्डिंग.